हरे कृष्ण। स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या श्रीहरी कृपा या युट्यूब चॅनल मध्ये। प्रिय भक्तांनो, आपण मागील व्हिडिओ मध्ये पाहिलं की श्रीमद भगवद्गीता ही संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे आणि ती स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितल्यामुळे एखाद्याने इतर कोणतेही वैदिक साहित्य वाचण्याची गरज नाही। म्हणून जल स्नानम दिने दिने, प्रतिदिन आपण श्रीमद भगवद्गीतेमध्ये स्नान केले पाहिजे, अर्थात श्रीमद भगवद्गीतेचे श्रवण कीर्तन अध्ययन केले पाहिजे। थोडीशी आपण भगवद्गीता सुरू करण्यापूर्वी आपण पार्श्वभूमी पाहूया। पार्श्वभूमी अशी आहे की कौरव आणि पांडव हे फार सज्जन वृत्तीचे, कौरव हे फार दुष्ट बुद्धीचे। छळाने पांडवाचं सर्व राज्य कौरवांनी हिरावून घेतलं। एवढंच नव्हे तर त्यांच्या पत्नीला भर सभेमध्ये विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला। 14 वर्ष वनवासामध्ये जावं लागलं। वनवासातून आल्यानंतर युधिष्ठिर महाराज, भीमसेन, अर्जुन, नकुल, सहदेव यांनी प्रेमाने आपला हिस्सा कौरवांना मागितला, परंतु ते नाही म्हटले। जर करता तुला काय राज्य हवं असेल तर युद्ध करावं लागेल। एवढंच नव्हे प्रिय मित्रांनो, आपल्याला माहित असेल की भगवान श्रीकृष्ण शांती दूत म्हणून दुर्योधनाकडे गेले आणि त्यांना सांगितलं की अरे बाबा, तू असं काय करतो राजा, त्यांचा हिस्सा तू त्यांना वापस दे। दुर्योधन म्हणाला, हिस्सा तर काय, अर्ध राज्य तर काय, परंतु सुईच्या नोकर बसेल एवढं जे आहे ते जमीन देणार नाहीये। आणि भगवान श्रीकृष्ण म्हणाले, त्यांनी इशारा दिला की बघ, हे तुझा व्यवहार योग्य नाहीये। जर करता तू असा व्यवहार केला तर तुला देखील जे आहे ते खूप मागं त्याचा परिणाम भोगावे लागेल। दुर्योधन एवढा दुष्ट प्रवृत्तीचा होता, त्याला फार राग आला। अहो काय सांगावं, भगवंतांनाच बंदी बनवण्याचा आदेश दिला। भगवंत हसले आणि म्हणाले, मला बंदी बनवतोस, प्रयत्न करून पहा। आणि त्याचे प्रयत्न जे आहे ते विफल झाले आणि परिणामी काय, कुठल्या निष्कर्षावर आले की युद्धाशिवाय दुसरा पर्याय नाही। आणि कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर कौरव आणि पांडव युद्धासाठी सज्ज झाले। एकीकडे कौरवांची सैन्य 11 अक्षोणी सैन्य आणि पांडवांची सैन्य त्याच्यापेक्षा कमी 7 अक्षोणी सैन्य। आणि दोन्ही जे आहे ते योद्धे एकमेकांसमोर उभे राहिले। धृतराष्ट्र हा जन्मता आंधळा होता आणि आचार्य सांगतात तो दृष्टीचा आंधळा होताच होता, परंतु आध्यात्मिक दृष्ट्याही तो आंधळा होता। आणि त्याची इच्छा होत होती की कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर काय चाललंय हे जाणून घेण्याची इच्छा होती, परंतु तो आंधळा होता। म्हणून त्याने आपला सचिव, ज्याचं नाव संजय, व्यास कृपेने, गुरु कृपेने त्याला दिव्य दृष्टी प्राप्त होती। तो एका स्थानावर बसून दुसऱ्या स्थानावर तो सर्व काही पाहू शकत होता। धृतराष्ट्राने संजयाला जवळ बसवलं, आपल्या सचिवाला जवळ बसवलं आणि तो आपल्या सचिवांना म्हणतो की हे संजया, कुरुक्षेत्रावर काय चाललेलं आहे ते तू मला सांग। श्रीमद भगवद्गीतेची सुरुवात धृतराष्ट्र उवाच, धृतराष्ट्राच्या श्लोकाने, धृतराष्ट्राच्या प्रश्नाने होते। काय प्रश्न आहे धृतराष्ट्राचा, धृतराष्ट्राची मनोवृत्ती काय आहे, धृतराष्ट्रांच्या अंतःकरणामध्ये काय आहे, बोलण्यातून दिसतं, याची चर्चा आपण पुढील भागामध्ये करूया। हरे कृष्ण।